नमस्कार, माझं नाव मिहित प्रभू आणि आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे चतुर कोल्हा. एकदा एक जंगल होतं. त्या जंगलात एक सिंह राहत असे. तो आता फार म्हातारा झाला होता. त्याच्यात जंगलातून हिंडून चतुराईने सावज पकडण्या एवढी शक्ती राहिली नव्हती. तो आता फार अशक्त झाला होता. आता तर त्याला जास्तच खाणं लागणार होतं, पण ते कसं मिळणार? मग त्याला एक युक्ती सुचली. तो आपल्या अंधाऱ्या गुहेत तासनतास तसाच पडून राहायचा. कोण्या प्राण्याची चाहूल लागली की तो त्याला हाक मारायचा. ए, कोण आहे रे तिकडे? माझ्यासोबत गप्पा मारायला येता का? मला फार एकटं एकटं वाटतंय. गप्पा मारल्याने जरा बरं वाटेल. मग येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्याला सुद्धा त्याची दया यायची आणि ते गुहेत प्रवेश करायचे. पण त्या प्राण्याने गुहेत पंजा टाकायचा अवकाश आणि सिंह त्याच्यावर झडप मारून त्याचा पार चट्टामट्टा करायचा. हे अनेक दिवस चालत राहिले. एके दिवशी एक कोल्हा त्याच्या गुहेसमोरून जात होता. त्याला सिंहाने नेहमीसारखीच हाक मारली. अरे, कोण आहे रे तिकडे? माझ्यासोबत जरा गप्पा मारायला येतं का? मी आता फार म्हातारा झालोय. मला गप्पा मारायला कोणीच नाही. मला फार एकटं एकटं वाटतंय. गप्पा मारल्याने जरा बरं वाटेल. कोल्हा पण थांबला. त्याला पण दया आली सिंहाची. पण तो गुहेत प्रवेश करणार एवढ्यात तो थबकला. त्याला काहीतरी दिसलं. सिंह त्याला बोलला, अरे कोल्होबा, घाबरताय कशाला? मी तुम्हाला खाणार नाहीये. छे, मी आधीच खाऊन तृप्त आहे. पण मला गप्पा मारायच्यात. मला फार एकटं एकटं वाटतंय. भिऊ नका, खुशाल प्रवेश करा. पण कोल्हा याच्यावर म्हणाला, नाही नाही सिंह महाराज, तुम्ही गुहेत पडलेल्या सांगाड्यांसोबतच गप्पा मारा. आणि त्यांनी आपला जीव वाचवत पोबारा केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोल्ह्याला काय दिसलं? तर त्याला दिसलं की वेगवेगळे प्राणी जसं की बैल, हरिण आणि ससा ह्यांची पावलं आत जात आहेत, पण कोणाचंच बाहेर येत नाहीये. त्यामुळे त्याला कळलं की सिंह या सगळ्यांना खात असणार. म्हणून तो आपला जीव वाचवू शकला. असा हा चतुर कोल्हा. धन्यवाद.